विधानसभेचं वारं इथं वाहत आहे, तर जोर कुठे जास्त आहे? रवींद्र धंगेकर का हेमंत रासने, कोण निवडून येण्याची शक्यता जास्त आहे? आहे यावेळेस आहे धंगेकरांना आहे चान्स, कारण वर्षभर तरी त्यांनी निवडणुकीला जे झाले मागच्या निवडून आलेले आहेत, बऱ्यापैकी कामं आहेत. पण आता कटेंगे तो बटेंगेचा नारा आहे, त्याचा इफेक्ट किती होतो हे बघायला पाहिजे. कारण आपलं जे सगळं आहे पक्ष याच्यामध्ये, तर जे कामं करतात त्याच उमेदवाराला आपण निवडून देणार आहे. आणि त्यांनी बऱ्यापैकी काम केलेलं आहे धंगेकरांनी, तर शक्यतो आमचा कल हा धंगेकरांचाच आहे. लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक महिलेला एक सरकारकडनं 1500 रुपये प्रत्येक महिन्याला येत आहे, तर त्या योजनेचा काय फायदा होईल का? त्यांनी काय मत परिवर्तन होऊ शकतं का या भागामध्ये? लाडकी बहीण योजना एका प्रकारे ते दिलेली लाचच आहे. कारण 1500 रुपये देऊन आता महागाई एवढी वाढलेली, साधा पेट्रोलचा खर्च असू दे, दुधाचा खर्च असू दे, भाज्यांचा रेट असू दे, 1500 रुपये कोणाला पुरणार आहे, कुठपर्यंत पुरणार आहे? ते फक्त दिलेलं निवडणुकीपुरतं दिलेलं गाजर आहे असं आम्हाला वाटते. आणि ते कुठपर्यंत योजना यशस्वी होणार आहे? एकदा तुम्ही म्हणजे असं लाडकी बहीण योजनेचे फक्त तेवढे मतदार आहेत, तेवढे त्यांना आकृष्ट करण्याचा किंवा त्यांना अट्रॅक्ट करण्याचा त्यासाठी ते योजना आहेत. योजना किती येतात चालू होतात. बेसिक गोष्टीवरती तुम्ही कामावरती फोकस करा, कामाचा विकास करा परत. आणि इतर ज्या काही गोष्टी आहेत की ज्या महागाई आहे, आता शेतकऱ्यांना रेट मिळत नाहीये किंवा काही गोष्टी ज्या पेट्रोल आहे, महागाईवरती तुम्ही फोकस करा. बेरोजगारी आहे, लोकांना एकतर मुलांना पगार नोकऱ्या मिळत नाहीये. बरोबर, तुमचं म्हणणं आहे की रोजगार निर्मितीकडे कल असला पाहिजे. आणि दुसरं एक असं आहे की आता काँग्रेसने पण एक योजना जाहीर केली, महालक्ष्मी योजना, ज्याद्वारे की 1500च्या ऐवजी काँग्रेसचं म्हणणं आहे की आम्ही 3000 रुपये प्रति महिला देऊ. तर त्यावर काय तुमचं म्हणणं आहे? बघा, आता ते प्रत्येक ठिकाणी हे करता येते. तुम्ही लाडकी बहीण योजना लोकांना पैसे देण्याच्या ऐवजी महिलांच्या सुरक्षतेवरती भर द्या ना. आज तुम्ही किती ठिकाणी बघता, आमची तरुणाई आज ड्रग्सच्या याच्यामध्ये विख्यामध्ये, तुम्ही त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करतात का? गृहमंत्री सत्ताधारी पक्षाचे गृहमंत्री आहे, बाकीचे पालकमंत्री आहेत. आज तुम्ही जे बेसिक जे महिलांसाठी सुरक्षितता आहेत तर तेवढी आहे का? तर त्याच्याकडे तुम्ही, मला असं वाटतं की भर द्यायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे म्हणजे आता ड्रग्ज आहे, मध्यंतरी ड्रग्ज किती सापडलेले आहेत परत, आणि जे बार वगैरे चालवले आहेत की त्याच्यावरती तुम्ही म्हणजे श्रीमंताचं सगळं खपलं जातं, गरीबाकडे लक्ष द्यायला 1500 रुपये देऊन तुम्ही गप्प करताय. पुण्याचा मेन विकास करायचा असेल तर तुम्ही बेसिक गोष्टीकडे लक्ष द्या. बेरोजगारी आहे, बाकीच्या गोष्टी आहेत, महिलांची सुरक्षा, ट्रॅफिकची पण इथं समस्या खूप आहे. ट्रॅफिकची समस्या आहे. तुम्ही साधारण सिंहगड रोड असू दे किंवा बाहेरचा म्हणजे कर्वे रोड, डेक्कन वगैरे, आमच्याकडे येण्यासाठी ट्रॅफिकची म्हणजे ट्रॅफिकचं जे मेन आहे त्याच्यासाठी जे लावायचे जे आहे ट्रॅफिक मध्ये जे पार्किंग आहे त्याची सुविधा नाहीये. म्हणजे ह्या गोष्टीकडे, बेसिक गोष्टीकडे लक्ष कोणी देतच नाहीये. विकास तुम्ही करायचं म्हणतायत, तुम्ही पैसे देऊन तर थोड्या वेळापुरती लाच तर देऊ शकाल, पण बाकीचा विकास कधी करणार आहे? कसबा पेठ मध्ये मेट्रो स्टेशन पण झालेलं आहे, तर त्याचा काय फायदा होतोय का नागरिकांना? आता मेट्रो स्टेशन झालेलं आहे, आज चारी बाजूनी रस्ते बंद केलेले आहेत, अजूनही रस्ते उघडलेले नाही. गेले 3 वर्ष झाले. मंडईमध्ये गिरायक आहे, तुम्ही जर बघितलं तर 25% वरती गिरायक आलेले. आज आम्ही व्यापारी 100% जे व्यापार करणार तर तुम्ही जर गाळे बघितले तर याच्यामध्ये 75% हे गाळे बंद झालेले, 25% फक्त गाळे उघडे झाले. का तर लोकांना यायला मार्ग नाहीये. ठीक आहे, आताच्या काळामध्ये सुविधा होत आहे. ते हे 10 वर्षापूर्वी 15 वर्षापूर्वी जो विकास व्हायचा होता तो आता आलेला आहे. जो मेट्रोचा फायदा आहे, सगळेच काही 100% मेट्रोचा फायदा घेत नाहीये. बेसिक म्हणजे थोड्या लोकांनाच हा मेट्रोचा फायदा होणार आहे. तुम्ही ट्रॅफिकची सुविधा आहे ती बाजूला करा. बाकीचे पुण्याचे जे प्रॉब्लेम आहेत, आम्हाला जे गाड्याच्या वरती आहेत, गिरायकांचा जो ओढ आहे, जो कल आहे, तो इथं आमच्याकडे कमी झालेला आहे. तर या गोष्टीकडे जर लक्ष देणं तर मस्ट आहे ना. बरोबर आहे. बाकी अजून इथं रवींद्र धंगेकर यांचं काम कसं आहे? ते सध्या आमदार आहेत. त्यांनी धंगेकर आहे, येता येते त्यांनी मंडईमध्ये त्यांनी CCTV लावले होते, लाईटीचं काम केलेलं होतं. बाकीचे जे काही बेसिक प्रश्न आहे, आणि कधी पण त्यांना फोन करा, त्यांनी ते अवेलेबल असतात आपल्यासाठी, आपल्या कामासाठी. कुठल्याही अडचणी असू दे त्यांनी उभे असतात. एक माणूस म्हणून की धंगेकर हे खरं कामाचे माणूस आहे आणि त्यांना निवडून द्यायला काहीच हरकत नाहीये. यावेळेस मनसेचं पण एक उमेदवार आहे उभे आहेत, तर मत विभागणी होऊन धंगेकरांना फटके बसण्याची शक्यता आहे असं पण. आता तर सध्याच्या याच्यामध्ये बघा, पूर्वीच्या याच्यामध्ये जे पोटनिवडणुकीमध्ये धंगेकरांना त्यावेळेस फक्त 2च उमेदवारांमध्ये होते. आता तिरंगी लढत आहे. कुठेतरी राजसाहेब ठाकरेंचा हा प्रभाव हा पुण्यावरती किंवा त्यांच्या विचारांचा आहे. परंतु आता कसं होतंय,
की याचा जो फटका आहे तो बसण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता कोणीही कुठल्याही उमेदवाराला गृहीत धरू नका. कोणीही येऊ शकतं. म्हणजे असं काही नाही की दंगे करत रासने पण येऊ शकतात, भोकरे पण येऊ शकतात किंवा दंगेकर पण येऊ शकतात. कारण आता सगळं जे आहे त्यांचं राज ठाकरेंची ज्या सभा झालेल्या त्याचा इम्पॅक्ट नाही म्हटलं तरी झालेला आहे. तर शेवटी म्हणजे इथं एक अटीतटीचा सामना आपल्याला कसब्यामध्ये पाहायला भेटेल. नक्कीच अटीतटीचा सामना आहे आणि बाकीचे जे मेन सत्ताधारी पक्ष आहेत किंवा आताचे जे विरोधक पक्ष आहेत या सगळ्याचा इम्पॅक्ट आणि आता जे राजसाहेबांनी जे दिलेलं आहे त्याचा पण इम्पॅक्ट ह्या पुण्याच्या राजकारणावरती नक्की बघायला मिळणार आहे. कारण आता काही ठिकाणी त्यांचे जे उमेदवार आहेत तेवढ्या ताकदीने उभे राहिलेले आहेत. मी कुठल्या पक्षाची नाही, मी कुठल्या पक्षाला मी समर्थन करत नाहीये, परंतु जे पुण्याचं जे चित्र आहे तर राजसाहेब ठाकरेंचा जो इम्पॅक्ट होणार आहे हा पुण्याच्या राजकारणामध्ये बदल नक्कीच घडून आणणार. ठीक आहे. शेवटचा एक प्रश्न तुमचा तुम्हाला की शेवटी कोण येऊ शकतं इथं व कुणाची हवा जास्त आहे? सध्या तर आपण असं म्हणतो दंगेकरांना एक की बाबा त्यांनी कामाच्या बेसिसवरती की 15 वर्ष 30 वर्ष त्यांनी कामावरती नगरसेवक आमदार म्हणून झालेले आहेत. त्या शक्यतो आपण त्यांना म्हणजे आपण त्यांना प्राधान्य देऊया. परंतु बाकीचे जे उमेदवार आहेत ते सुद्धा हलके नाहीयेत. रासने आहेत त्यांनी पण कामं केलेली आहेत बऱ्यापैकी किंवा जो त्यांना जो पक्षाचा कटेंगे बटेंगे जे नारे विरे दिलेले आहेत किंवा त्यांचं जे आहे तर त्याच्यावरती पण आहे. इथं कोणी कोणाला गृहीत धरू नका. कोणी येऊ शकते. अटीतटीचा सामना होणार हे पुण्यामध्ये फक्त पुण्यामध्येच नाही इतर सगळ्या ठिकाणी सुद्धा